नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर मी तुमचं स्वागत करतो आपल्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. आपण घेतली गाडी, ब्लॉग टाका थोडा उशीर झाला, मग गेलो खोलेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला. मित्रांनो गाडी घेतली म्हणल्यावर आपण जायचं असतं देवाला व्हायचं. मग गेलो आपण खोलेश्वर मंदिरात, पिंडीचं घेतलं दर्शन आणि तिथं ठेवला पेढा आणि आलो तिथनं हालून. मित्रांनो पहिले आपण महादेवाचं दर्शन घेतलं, मग परत आपण दिदीला तिथनं घेतलं घरनं आणि गेलो गोंदावलेला. आता मित्रांनो शनीचं मंदिर कुठं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. गोंदावल्यामध्ये मित्रांनो तुम्ही कमेंटच करत नाही. परत रामाचं पण दर्शन घेतलं, परत अजून एकदा पिंडीचं दर्शन घेतलं ना आलो इकडे गोंदावल्यात. मित्रांनो आपण गाडीला किचन घेतलंय, कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. परत गेलो आपण दर्शन घ्यायला स्वामीचं. मित्रांनो एवढा ब्लॉग बघितला तर फॉलो करून जावा. आणि गर्दी अजिबातच नव्हती तिकडे, म्हणजे होती पण एवढी नव्हती. आत व्हिडिओ काढून देत नाही म्हणून आपण बाहेरनं थोडा व्हिडिओ काढला. मित्रांनो एवढा ब्लॉग बघितला तर फॉलो करून जावा. आपल्याला फक्त 50 फॉलोअरची गरज आहे, तेव्हा आपला 1000 फॉलोअर्स होतं. करा तेवढं फॉलोअर राव. मग परत आपण पेढा खाल्ला, काय वेळा ना आपण तिथनं आलो हालून. मित्रांनो बहिणीला गाडी दिली चालवाय, मला तर भ्याच वाटत होतं. बघा की पूर्ण व्हिडिओ काय होतंय पुढे. मित्रांनो देवडीत गेल्यानंतर एवढी गर्दी कशात तर कमेंट मध्ये नक्की सांगा कशाची गर्दी आहे. मग परत बहिणीला गाडी दिली चालवाय. मित्रांनो बघा की मग इथनं पुढे काय होतंय. मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो बहीण गाडी चालवते आणि आता मला भीती वाटते, कारण तिला गाडी चालवा येत नाही. तिला दिली गाडी चालवा. आता आपण नवीनच गाडी घेतलेली आहे, हे बघा कशी गाडी चालवते. आता भीती तर लय वाटते. तुम्हाला काय सांगू मित्रांनो, तुम्हाला शब्द सांगू शकत नाही. भीती